हिवाळा सुरू झाला की सहसा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देत नाही. बाहेरचे वातावरण देखील थंड असल्यामुळे आपले पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी झालेले असते. पण याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर हळूहळू जाणवू लागतात. सुरुवातीला आपल्या अनियमित आहारामुळे पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच हिवाळ्यातील आहार हा कसा संतुलित आणि योग्य असायला हवा याबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे. हिवाळ्यामध्ये आपलं डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग असते. या कन्सेप्ट खाली आपण नको त्या गोष्टींचं अतिसेवन करत असतो, पण ह्याचा उलटा इफेक्ट हा आपल्या पचन संस्थेवर होतो. यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपण बघतो की हिवाळ्यामध्ये जठराचे किंवा आतड्याचे जसे की कॉन्स्टिपेशन असेल, त्यानंतर लूज मोशन्स असतील किंवा अपचन असेल असे आपल्याला आजार बघायला मिळतात. तर हे तुमच्या अयोग्य खाण्यामुळे होत असतं, हे आपल्या लक्षात येत नसतं. तर मग आता आपल्याला प्रश्न पडतो की हिवाळ्यामध्ये खाल्लं काय गेलं पाहिजे. तर हिवाळ्यामध्ये ताजी फळे असतील, पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, तेलबिया असतील किंवा आपण जर बघितलं तर हिवाळ्यामध्ये तीळ, शेंगदाणे, बाजरी यासारख्या गोष्टींचा आपण इंटेक केला पाहिजे. त्याचप्रमाणे अति तिखट किंवा अति मसाल्याचे, अति थंड पदार्थ किंवा जंक फूड ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बाहेरचं टेम्परेचर कमी असतं तेव्हा थोडंसं आपलं पाण्याकडे दुर्लक्ष होतं. पण जे आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होत असतात ते जर बाहेर फेकणं गरजेचं असेल तर पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्ष देऊन आपली बॉडी कशी हायड्रेट राहील याकडे आपण हिवाळ्यात खूप लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक काळजी घेऊन पाणी पिणं गरजेचं असतं. त्यासाठी या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही अतिसेवन किंवा अयोग्य आहार करण्यापेक्षा योग्य आहार घेऊन जर हिवाळा तुमचा सुखकारक करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. दरम्यान आपल्या हिवाळ्यातील आहाराबद्दल काळजी घेताना वेगळे काहीही न करता पाण्याचे प्रमाण आणि संतुलित आहाराचे सातत्य याकडे विशेष लक्ष दिल्यास हिवाळ्यातील आणि त्यानंतरच्या काळात देखील आपले शरीर नक्कीच तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.